एपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहभागातून एपिरॉक अमृतधारा कार्यक्रमांतर्गत झुंडीपाडा येथील पाझर तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण कामाचे लोकार्पण अभिनेता नाना पाटेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, धनाजी पुरी यांच्या हस्ते पार पडले। एपिरॉक मायनिंग व नाम फाउंडेशन व शेतकऱ्यांच्या सहभागातून 4 ठिकाणी पाझर तलावाचे खोलीकरण, रुंदीकरण आणि बांध दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। झुंडीपाडा येथील तलावात 6 कोटी लिटर पाणी साठवण होणार आहे। शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल। या पाझर तलावाची साठवण क्षमता 6 कोटी लिटर इतकी झाली आहे। त्यामुळे 100 हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे। या तलावातून 15,000 ट्रॅक्टर गाळ काढून शेतात पसरवला आहे। एपिरॉक मायनिंग कंपनीने यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी CSR फंडातून दिलाय। यामुळे आदिवासी भागात शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। म्हैसखडक येथील ग्रामस्थांनी एपिरॉक मायनिंगचे आभार मानले। यासाठी जलसंधारण विभागाचे अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले। आगामी काळात रोंगाणे ग्रामपंचायत अंतर्गत करकलिनाचा येथे व कळमणे ग्रामपंचायतीतील खिरमाणी येथे काम सुरू करण्यात येणार आहे। यावेळी सरपंच संगीता देशमुख, मोहन वाघमारे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, नितीन ढेपले व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर उपस्थित होते। यावेळी स्वदेश फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।